बरं, मग कसं ते एक्झिक्यूट करणार तुम्ही त्याला? तर मी इथे आलो. हां, आता मॅग्निट्यूड ऑफ ए कसं काढायचं आहे सर्वांना माहिती आहे. मॅग्निट्यूड ऑफ बी कसं काढायचं आहे ते माहिती आहे. आता दोन्हींचा फायदा ह्या दोन्ही इक्वेशनचा मला फायदा करून घ्यायचा आहे, कारण मला काढायचं आहे कॉस थिटा. समजून घ्या, ही पहिली डेफिनेशन, ही कुठली होती? सेकंड डेफिनेशन. मग काय करायचं, एल एच एसला आहे ना ह्या सेकंड डेफिनेशनने रिप्लेस करायचं, आणि आर एच एसमध्ये मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी माहितीच आहे. म्हणजे हा फॉर्म्युला माझा असा बनेल, हे बघा इकडे बघा. सो आई वुड लाइक टू राइट डाउन ए, ये जो यहाँ पे था ना, ये देखो, हे बघा मला हा थिटा काढायचा आहे. मग काय करायचं, ह्या ए बरला इकडे जाऊन डिवाइड करून घ्यायचं, इथे पण इकडे जाऊन डिवाइड करून घ्यायचं. मग नेक्स्ट टर्म काय बनेल रे तुमची, सांगा बरं. तो आई वुड लाइक टू राइट कॉस थीटा इज इक्वल्स टू, लेफ्ट हैंड साइड में था ए बार डॉट बी बार, और नीचे कौन था, मैग्नीट्यूड ऑफ ए मल्टीप्लाइड बाय मैग्नीट्यूड ऑफ बी. ये देखो, ये कॉस थीटा के साथ अपन ने मल्टीप्लाई किया था, उसको राइट हैंड साइड लेके आ गया मैं, सिर्फ उसको राइट हैंड साइड लेके आ गया. ये स्टेप समझ में आया क्या? इंपॉर्टंट स्टेप है. पहिल्याचं मिनिंग चेंज होत नाही, वरच्याचं ए बार डॉट बी बार. तर मग ह्याला कसं लिहिणार वरच्याला, तर वरच्याला लिहिण्यासाठी मी लिहितोय ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय, आणि तिसरं काय लिहिणार, ए झेड बी झेड. आणि खालच्याला कसं लिहिणार रे, आठवत आहे का मॅग्निट्यूड कसं काढतात कुठल्याही वेक्टरचं? तर ए वेक्टरचं मॅग्निट्यूड घ्यायचं, स्क्वेअर रूट घ्यायचा, ए स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर वाय प्लस ए स्क्वेअर झेड. हां, दुसऱ्याचं सांगा. आणि ह्याचं ब्रॅकेट मल्टीप्लाइड बाय बीचं सांगा कसं लिहिणार, बी स्क्वेयर एक्स प्लस बी स्क्वेयर वाई प्लस बी स्क्वेयर जेड. फाइन यहाँ तक? हाँ, चलो आगे फिर मुझे बताओ, अभी ये वैल्यूज पता है क्या आपको सभी? यस, यू मस्ट नो अबाउट दिस वैल्यू. ए एक्स बी एक्स कैसे लिखते हैं अपन? ए एक्स बी एक्स, तर ए कॉम्पोनंटचं आणि बी कॉम्पोनंटच्या ॲक्सिसच्या कॉम्पोनंटचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे बघा, हे बघा मी मुद्दामून ए बार बी बार असे लिहिले की जेणेकरून एक्स ॲक्सिसला मल्टिप्लाय व्हायला पाहिजे, वाय ॲक्सिसला, झेड ॲक्सिसला. जमेल का बच्चा पार्टी? होईल का? मग सांगा. ए एक्स बी एक्स किती झाला? 2 × 4, बरोबर का? इथं लिहू, परत एकदा लिहून दाखवू. हे बघा 2 × 4 प्लस ए वाय बी वाय, म्हणजे ए वेक्टरचा एक्स आता मी त्याच्यात वेळ नाही घालवते, कारण हां ज्यांनी कुणी मिस केला असेल तर त्यांच्यासाठी सांगतोय. हे बघा मल्टिप्लिकेशनमध्ये फक्त आता वाय वाय कॉम्पोनंट 4 × 2 किती झालं, तर प्लस ए. ठीक आहे, मी इथं लिहिलं 4 × 2. ओके, आणि शेवटी प्लस लास्टवाला था मेरा 4 × -4 आहे क्या, +4 -4. एचा झेड कॉम्पोनंट, बीचा झेड कॉम्पोनंट, दोघांच्या कॉम्पोनंटची मल्टिप्लिकेशन. सो 4 × -4 होल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ, हां एचा कॉम्पोनंटचा स्क्वेअर. इथं आता माझ्यासाठी ए लिहिलेला आहे, इथं बी लिहिलेला आहे, हा सी लिहिलेला आहे. एक कुणीतरी मिस्टेक केली होती, मला त्यांनी होमवर्क सुद्धा पाठवला आहे, समजून घ्या. असं व्हॅल्यू तुमची प्लस असू देत किंवा मायनस असू देत, हमेशा तुम्ही स्क्वेअर करतात, स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर करत असतात. त्याच्यामुळे स्क्वेअर ऑफ एनी व्हॅल्यू इज ऑलवेज प्लस मल्टीप्लाइड बाय रूट ऑफ. आता बघा इथं दाखवतो वाटल्यास, बीचे कॉम्पोनेंट कोण कोण आहे, 4 का स्क्वेअर प्लस दूसरा कौन है, 2 का स्क्वायर प्लस लास्ट कौन है, -4 का स्क्वायर. अभी बोलो -4 का स्क्वायर क्या आएगा रे साक्षी? यस बता, चल तू बता. +16 आएगा, हमेशा वो प्लस ही आएगा, वो कभी माइनस होता ही नहीं. ये आन्सर में ना, आणि तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना तर साईन टाकायचेच नाही. विदाउट साईन मॅग्निट्यूड घेताना एक गोल्डन रूल बनवायचा, विदाउट साईन डायरेक्ट कॉम्पोनंट घ्यायचे आणि त्यांचा स्क्वेअर करून टाकायचा. आता मी तरी हे तुम्हाला खूप बेसिक शिकवतोय, पण हे गरजेचं आहे. बरं, 2 × 4 8 प्लस 4 × 8 4 × 4 -16. ठीक है, होल डिवाइडेड बाय, नीचे बोलो क्या बनेगा, नीचे स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर 4 अधिक कोण 16 अधिक परत कोण 16. हे झालं एचं मॅग्निट्यूड. बीचं सांगा, 4चा 16, हां रूट ऑफ प्लस 4 प्लस 16. सो 8 + 8 आणि वरती 16. मला तर इथंच दिसतंय गणित सुटलं. कसं सुटलं? यस, 8 8 आणि 16 कॅन्सल. मग 0 अपॉन एनिथिंग काय असतं रे,
झिरो Zero. अपॉन एनिथिंग इज झिरो. सो जर कॉस थिटा इज इक्वल्स टू झिरो आलं तुम्हाला, डाव्या बाजूने कोण चाललाय आपला सगळा कॉस थिटा. मग कॉस थिटा इक्वल टू जर झिरो आलाय तर थिटा इज इक्वल्स टू काय लिहिणार, मग हा कॉस पलीकडे जाणार. 90 degree. येस दॅट्स इट. सो कॉस इनवर्स ऑफ 0 डिग्री, आणि कॉस इनवर्स ऑफ 0 हा कधी पॉसिबल असतो, तर थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री असेल तरच कॉसची व्हॅल्यू 0 असते. तुम्ही असं लिहिलं असेल रिझल्टमध्ये, कॉस 90 डिग्री इज इक्वल्स टू काय असते व्हॅल्यू 0. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते रे 1. असं लिहिता ना ट्रिग्नोमेट्रीमध्ये, 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, इसका वैल्यूज कितना होता है. तो आता इथं व्हॅल्यूवरनं डिग्री काढायचं आहे, अँगल काढायचं आहे. इतक्या तुम्ही आत्तापर्यंत जे याच्यात शिकला असाल मॅथमॅटिक्समध्ये, त्या केसमध्ये तुम्ही डिग्रीवरनं व्हॅल्यूज काढायच्या. तर असं इनवर्स घेतल्यानंतर असं पॉसिबल असतं. सो 0 डिग्रीची व्हॅल्यू असते 1, 30ची व्हॅल्यू असते तुमची 1/√3/2, 1/√2, दिस इज हाफ, है ना, बराबर. एंड 90 का वैल्यू 1, ऐसा. तो आप यू यूज टू कैलकुलेट इन दिस फैशन, बट यहाँ पे उल्टा हुआ. सो मुझे बताओ, आप आपल्या केसकडे येऊयात आता, मॅथमॅटिक्सकडे नको. हां, ते गणिताचे फिजिक्सच्या शिक्षकाला आहे ना डबल पगार भेटला पाहिजे. हे मी आहे ना ह्या त्या संघटनेचा अध्यक्ष आहे. काय मला गणितही शिकवायचं आहे, फिजिक्सही शिकवायचं, असं नाही चालणार ना बाबा. बरोबर आहे की नाही साक्षीजी, काय म्हणणं आहे तुझं? बरोबर आहे सर. आहे की नाही. काय मग काय करायचं आता, म्हणजे फिजिक्सच्या मास्तरनी काय करायचं बाबा. काय म्हणजे मी कायम कायम ओरडत असतो असं, की म्हणजे मनापासून ओरडत असतो. फिजिक्सच्या मास्तरनी नेमकं मग फिजिक्सचा सिलेबस शिकवायचा की बाबा मॅथमॅटिक्स शिकवत बसायचं पोरांना. पण आता काय घेतलंय आपण गळ्यात धोंडा बांधून फिजिक्सच्या नावाचा, पण मग गणितही शिकवावं लागणार. ते मी नाही शिकवणार, मग कोण शिकवणार, आहे की नाही. ओके, सो कमिंग बैक टू द पॉइंट. तो यहाँ पे जो था मौजूद ए बार का, देखो एंगल मेरा 90 डिग्री आया, आंसर करेक्ट है, कॉन्ग्रेचुलेशंस. नेक्स्ट फिर से आया, देखो नेक्स्ट क्या दिया है नीचे, अभी 2 -2 +2 बी बार ये भी दिया है. देन एंगल बिटवीन ए बार और बी बार क्या हुआ. तो अभी देखो इन्होंने 4 ऑप्शन दिया है, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टैन इनवर्स, कॉट इनवर्स. और आंसर जो आया, मैंने क्या बोला था आपको, जब जब भी एंगल पूछेंगे निकालने के लिए दो वेक्टर के बीच का, तो हमेशा कौन से प्रोडक्ट का डेफिनेशन के साथ जाने का, शावनी, सिद्धि. Vector product और scalar product. यस, हमेशा स्केलर प्रोडक्ट के साथ जाओगे या वेक्टर प्रोडक्ट के साथ. Scalar product. स्केलर प्रोडक्ट के साथ. मैं फिर से स्टेप्स एक्सप्लेन करता हूँ. देखो 2 डेफिनेशन होतात, दोन्ही डेफिनेशनचा फायदा घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि दोन्ही डेफिनेशनचा फायदा कसा घ्यायचा आहे, तर मी LHS, दोघांच्या LHS सेम आहे तर RHS पण सेम असायला पाहिजे. मग मी तीच स्टेप फॉलो केली. वाटल्यास मी ती स्टेप इथं असं लिहून देतो, हे बघा, इक्वेटिंग 1 and 2. अगर दोनों को मैं इक्वेट करता हूँ, इक्वेटिंग 1 and 2, तो दोनों का LHS सेम है, तो RHS मस्ट बी सेम. सो मग पहिल्याची RHS लिहिली. पहिल्याची RHS सांगा किती आहे, ए बार डॉट बी बार इंटू क्या, कॉस थिटा. म्हणजे हे सगळ्यांमध्ये आता मल्टिप्लिकेशन साईन आहे बरं का. डॉट म्हणजे उजव्या बाजूला आता मल्टिप्लिकेशन आलं, कारण मॅग्निट्यूड आहेत फक्त. आणि ही सेकंड डेफिनेशनमधली उजवी बाजू AX BX प्लस AY BY प्लस AZ BZ. और इसका जो नेक्स्ट स्टेप है वो अपन ने नीचे लिखा है. देखो ह्या कॉम्पोनेंट्सला मी इकडे घेऊन गेलो आहे, बी बारला मॅग्निट्यूड ऑफ बी बार, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. यहाँ पे मल्टीप्लाई कर रहे हैं, इस साइड आके क्या करेंगे, डिवाइड करेंगे. तो कॉस थीटा इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार अपॉन मैग्नीट्यूड ऑफ ए, मैग्नीट्यूड ऑफ बी बार. ठीक है, चीजें क्लियर फिर. Yes sir. ओके, सो आय एक्सपेक्ट की मग तुम्ही आता तसं, हे बघा आता इथं व्हॅल्यू नाही आली, 4/9 आहे. आता याचा अँगल कसा काढायचा मी लॉक टेबलने शिकवेल. हां, मला एक सांगा, सर्वांकडे लॉक टेबल आहे का रे? तुम्हाला कॉलेजमध्ये वगैरे लॉक टेबल शिकवतात? हो सर. हो सर. थांबा, 1 by 1. साक्षी जी, लॉक टेबल आहे, येस और नो सांगायचं. Yes sir. श्रावणी, येस और नो सांगा फक्त. श्रावणी येस, श्रावणी सपेकर. बरं, प्रेम गाडेकर, लॉक टेबल आहे की नाही? हो आहे. आत्ता लगेच समोर घेऊन बसता येईल. वैशाली, Yes sir.
वैशाली येवले नावाने कोण जॉईन झालेत? तुमचं नाव काय आहे? कारण ते कधी कधी पालकांचं नाव येतं ना म्हणून विचारलं. हां शिवराज लॉक टेबल आहे? नाही म्हटलं की हो म्हटलंय काय? नाही. बरं विकत घ्यायचा शिवराज मिळेल उद्या अवेलेबल होईल का? सर हां श्रावणी बोल काय? कॉलेजमध्ये सरांनीच आणून दिलंय. बरं ठीक आहे. हां सिद्धी लबडे आहे सर. ओके. श्रेयस तुझ्याकडे आहे का? नाही. बरं उद्याच्या सेशनमध्ये मला पाहिजे. शिवराज श्रेयस साक्षी यस येस सर. आहे का? येस सर. ठीक आहे. मग उद्याच्या सेशनमध्ये मला तुमच्याकडे पाहिजे लॉक टेबल. येवलेंचा रिप्लाय नाही आला मला. शिवराजचा आलाय. हां सर. हां बोला साक्षीजी. हा सर ती अंजली येवले माझी फ्रेंड आहे डेमॉन्स्ट्रेशन करते. बरं ठीक आहे. अंजलीला सांग लॉक टेबल पाहिजे उद्या मला. ठीक आहे. तुम्ही हो डेमोन्स्ट्रेशन सर ती माझ्यासोबतच बसली आहे आम्ही दोघी सोबत करतोय. बरं लॉक टेबल जर असेल ना तर बेस्ट आहे माझ्यासाठी. का तर मी तुम्हाला ही आता हे जे इक्वेशन दिसते ना तुम्हाला हे कॉस इनवर्सवालं तर हे 4/9 जी व्हॅल्यू टाकली ना त्यांनी ही कशी काढायची अँगलच्या रूपात डिग्री आणि मिनिटच्या रूपात ते पण मी तुम्हाला शिकवेल. चालेल? येस सर. ओके ठीक आहे. मग बरं आता इथं असं काहीतरी दिलंय बघा. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड 4 and 6 इज 12 असं म्हटलंय. देन अँगल बिटवीन देम इज. आता थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन म्हणजे तसंच आहे पण आता समजून घ्या. मुलांची कंप्लेंट काय असते माहिती आहे का फिजिक्समध्ये? सर ते प्रश्नच समजला नाही राव. काय का नाही समजत माहिती आहे का प्रश्न? कारण त्याला आहे ना तुम्ही व्हिज्युअलाइजच करत नाही. आता मी आहे ना म्हणून मग त्याच्यावर भर देतो की व्हिज्युअलाइज करूया. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरचं स्केलर प्रोडक्ट हे 12 आहे. इज 12 आणि त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 4 आणि 6. म्हणजे काय की मला त्यांनी असं दिलंय बघा. मी प्रश्न परत एकदा दाखवतोय. 99 तर 99 क्वेश्चन नंबरमध्ये आपण असं म्हणलं लेट पहिला वेक्टर आहे ए बार त्याचं मॅग्निट्यूड आहे ए बार ते झालंय 4 आणि दुसऱ्याचं किती म्हणे 6. तर असं मांडलं लेट मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बार इज 4 मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी बार इज 6 आणि ह्या दोघांपासनं ह्या दोन वेक्टरचं ए बार आणि बी बारचं जर आपण स्केलर प्रोडक्ट घेतलं बघा ए बार डॉट बी बार जर घेतलं तर याचं उत्तर किती म्हणे 12. म्हणजे त्यांनी सगळी सोपी गोष्ट करून दिलेली आहे आपल्याला. ह्या दोघांचं स्केलर प्रोडक्ट आहे 12 पहिल्याचा मॅग्निट्यूड आहे 4 दुसऱ्याचा मॅग्निट्यूड आहे 6 आणि त्यांच्यामधला अँगल फाइंड आउट करायचा. किती जणांना प्रश्न समजला? हे गिव्हन आहे. किती जणांना प्रश्न समजला की हे झालं? मला सांगा ह्या दोन दांड्या म्हणजे कोण ते सांगा. बाकी द्या सोडून. चला नोटेशनवरनं सांगा. हे काय पहिलं काय मॅग्निट्यूड कुणाचं आहे कुठल्या वेक्टरचं आहे? वेक्टर कोण आहे? वेक्टरचं नाव सांगा. ए बार. हाँ ये किसका वेक्टर ये किसका मॅग्निट्यूड आहे बोलो? मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हां आता ज्या वेळेस मॅग्निट्यूड लिहितात तर हे आता माझी लिहिण्याची पद्धत आहे पण पुस्तकवाले आणि क्वेश्चन पेपरवाले क्वेश्चन ज्यावेळेस सेट करतात ते काय करतात हे मॅग्निट्यूड ऑफ ए बार आहे ना हे असं न लिहितात डायरेक्ट नॉर्मल ए लिहितात तरी सुद्धा चालेल. नॉर्मल बी लिहिला तरी सुद्धा चालेल. नॉर्मल बी किंवा अशा दोन व्हर्टिकल लाईन्स त्याच्या डोक्यावर बार त्याला म्हणतात मॅग्निट्यूड. कळतंय? आणि नॉर्मल ए लिहिला नॉर्मल बी कॅपिटल लिहायचं बरं का पण. हां आता इथं कॅपिटलच लिहिलेलं आहे. बरं आणि खाली त्यांनी सांगितलं की स्केलर प्रोडक्ट त्याच दोन वेक्टरचं जर मी आता स्केलर प्रोडक्ट घेतलं तर हे आहे 12. सो स्केलर प्रोडक्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट जर घेतलं किंवा डॉट प्रोडक्ट घेतलं दोघांचं तर आन्सर असं येतं. तर ते म्हणतायत टू फाइंड एंगल थीटा. टू फाइंड थीटा इज इक्वल्स टू व्हाट ऐसा पूछा है अपन से. तो फिर मैं जाऊंगा अपने डेफिनेशन के साथ बिकॉज वाघ सर ने बोला है कि जब भी एंगल फाइंड आउट करने के लिए बोलोगे एंगल बिटवीन ए बार एंड बी बार तो वी हैव टू गो विथ द स्केलर प्रोडक्ट फॉर्मूला एंड स्केलर प्रोडक्ट फॉर्मूला बोलता है ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू हाँ बोलो
मॅग्निट्यूड ऑफ ए, आता बघा मी ती वापरतो पद्धत, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा. मी तसं लिहिलंय आणि असं लिहिलंय, फरक समजलाय. आता तुम्ही म्हणता सर इकडं पण डॉट वापरला, इकडं पण डॉट वापरलाय. इकडचे डॉट हे मल्टिप्लिकेशनचे आहेत, म्हणजे नॉर्मल आपण जे स्केलर मल्टिप्लिकेशन करतो, नॉर्मल मल्टिप्लिकेशन, आणि हितली जी मल्टिप्लिकेशन आहे डॉटवाली, हे बघा इथली डॉट, तर ही कुठली आहे, व्हेक्टरची मल्टिप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन बिटवीन वेक्टर्स है, तो ही दोघांमधलं फरक समजून घ्या. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स है, और ये नॉर्मल मल्टिप्लिकेशन आपण जो करते 3 1 3 3 2 6 3 3 9 असं, त्याच्यात आपल्याला डायरेक्शन बिरेक्शनचं घेणं देणं नसतं. बरं, कमिंग बॅक टू द पॉईंट, ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार 12 दिली आहे, एची व्हॅल्यू दिली आहे, बीची व्हॅल्यू दिली आहे, थिटा काढायचा आहे, जमेल का सांगा बरं. मग ह्या ए बार डॉट बी बारची पूर्ण व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 12 इज इक्वल्स टू, एची व्हॅल्यू दिली आहे 4, बीची व्हॅल्यू दिली आहे 6 इंटू काय, कॉस थिटा. अरे सर एवढं झोपं कुठं असतं का बाबा, सांगा ही स्टेप समजली का सांगा. हॅलो, येस सर. स्टेप समजली का मी एकटाच बोलतो, मी एकटा. मला नाही. प्रेम कोणाला, श्रेयसला नाही समजली का प्रेमला नाही समजली? श्रेयस, हां श्रेयस, मला सांग की कमिंग बॅक टू द पॉईंट, व्हॉट इज ए हे सांग मला आता सगळ्यांसाठी, हां फक्त श्रेयससाठीच नाही. हॅलो, एम आय ऑडिबल? श्रेयस, एम आय ऑडिबल? हो. हां मग सांग मला, तू सांग आता. चल पहिले स्टेपमध्ये हे काय लिहिलेलं आहे, मी वाटलं असते तर हायलायटर वापरतो. सगळ्यांनी लक्ष द्या रे आता, फक्त श्रेयससाठी नाही चाललंय हे. श्रेयस, यस, कमिंग टू द पॉईंट. हां, व्हॉट इज दिस मला सांग, हे नोटेशन कशासाठी आहे? मॅग्निट्यूड ए बार इज इक्वल टू 4. हां, हे सांग कशासाठी आहे? मॅग्निट्यूड ऑफ बी इज इक्वल टू 6. बरोबर, आणि ही डेफिनेशन दिलेली त्यांनी, ही व्हॅल्यू दिलेली आहे, याचा अर्थ काय होतो? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 12. अर्थ काय होतो ते तर वाचता येते मला, अर्थ सांग. दोन वेक्टर ए बार आणि दुसरा वेक्टर बी बार यांचं डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट घेतल्यानंतर व्हॅल्यू किती यायला हवी? 12 हे त्यांनी दिलंय. आणि आता ते म्हणतात फाइंड द अँगल बिटवीन देम, थिटा इज इक्वल्स टू व्हॉट. कळलं? इथपर्यंत स्टेप कळली? मग आता आपला जो फॉर्म्युला आहे अँगल फाइंड आउट करण्यासाठी कोण येतो? स्केलर प्रोडक्टचा. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू लिखा जाता है ए इंटू बी इंटू कॉस थीटा. बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर? और ए बार डॉट, हाँ मग ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू किती दिली आहे वरती? 12. डावी बाजू दिली आहे 12, उजव्या बाजूमध्ये ए ची व्हॅल्यू दिली आहे 4, बी ची व्हॅल्यू दिली आहे 6, त्याच व्हॅल्यू टाकल्यात आणि कॉस थिटा. मग मला सांगा आता 12 इज इक्वल्स टू 24 इंटू काय, कॉस थिटा. 24 त्याला जाऊन भाग देईल, इकडे मल्टिप्लाय करते, तिकडे जाऊन डिवाइड करेल. मग कॉस थिटाची व्हॅल्यू किती बनली? 12/24. 12/24 म्हणजेच किती रे? 1/2. आणि 1/2 ही व्हॅल्यू कधी पॉसिबल असते? किती डिग्री अँगलला? कारण हा कॉस तिकडे जाईल आता. cos 60. Yes, 60. it is possible at theta is equals to 60 डिग्री. मग मला सांगा ए बार नावाचा व्हेक्टर आणि बी बार नावाचा व्हेक्टर, दोन व्हेक्टरमध्ये किती अँगल फाइंड आउट झालाय आपल्याला? 60 डिग्री. 60 डिग्री. यस. आणि ह्या ए ची व्हॅल्यू सांगा मला किती होती? ह्या ए चं मॅग्निट्यूड किती होतं सांगा मला पहिल्यांदा. ह्या ए चं मॅग्निट्यूड 4. व्हेरी गुड. ह्या बी चं मॅग्निट्यूड 6 आणि 6. आणि यांचं जर स्केलर प्रोडक्ट घेतलं असतं तर ते येत होतं 12. ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणता सर 6 आणि 4 10 व्हायला पाहिजे, पण बघा हे स्केलर प्रोडक्ट आहे, डायरेक्ट ॲडिशन नाही 6 आणि 4 10 करायला. ठीक आहे. सो अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. बरं, मग आता लॉग टेबलची आठवणीने, उद्या जो लॉग टेबल आणणार नाही मी त्याला सेशन अटेंड करू देणार नाही. तुम्ही सेशन जॉईन जरी केलं
तरी मी तुम्हाला रिमूव्ह करेल मीटिंगमधून, ब्लॉक करून टाकेल. सो काळजी घ्यायची. माझी मेरा वचन ही है शासन, असं ते बाहुबलीमध्ये डायलॉग आहे ना, त्या आपल्या कोणती देवी ती ती विसरलो बाबा नाव मी तिचं. सो तसं वाघ सरांचं आहे. वाघ सर म्हटले एकदा कमिटमेंट नाही, एकदा की तुमच्याकडनं कमिटमेंट घेतली, आता हो म्हटलेत तुम्ही, तर मग ती फुलफिल झालीच पाहिजे. कारण हे अभ्यासाचे गोल्डन रूल आणि हे बनवावेच लागतील तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही डिसिप्लिन राहणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल घडणार नाही. आज मी सेशन घेणार नव्हतो. मी 3 दिवस सलग गाडी चालवतोय, म्हणजे रात्री मुक्काम करत होतो, त्यात काही वाद नाही. पण मला लिटरली आज ज्यावेळेस मी ऑफलाईन सेशनला उभं राहिलो 4 वाजता, मी 4 ते 5:30 दीड तास 12वीचं सेशन घेतलं आहे, 5:30 ते 7 11वीचं सेशन घेतलं आहे, पालकांशी बोललो आहे, त्यानंतर तुमच्याशी आता 1 तास बोलतो आहे. तर मी आज सकाळी 7 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग करत होतो गाडी, आणि 4ला मी सेशनला उभं होतो. सो तुमचं डेडिकेशन, तुमचं हार्डवर्क तुम्हाला मोठं बनवत असतं, समजून घ्या. मी सुट्टी घेणार होतो, म्हणजे दुपारी मी बनकर सरांना फोनही केला होता की सर माझं घरी मी कट टू कट 4 वाजेपर्यंत येईल, मला नाही वाटत मी आज मग सेशन घेऊ शकेल. कारण मला ऑफलाईन सेशनला उभं राहिलो तरी मला फिरल्यासारखं वाटत होतं की मी गाडीत बसलोय की काय, मी गाडी चालवतोय की काय स्वतः. सो बट तुम्हाला ठरवायचं आहे, यू हॅव टू पुश युअर सेल्फ. तुमचं लिमिट तुम्हाला क्रॉस करायचं आहे की अरे मला माझ्या लिमिटच्या बाहेर जाऊन, माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन काम करायचं आहे, आणि करूयात ना, काय जाऊन रात्री लवकर झोपेल फक्त आज. पण मी म्हटलं करायचं का, तर विद्यार्थ्यांचं सेशन मी शनिवारी पण नाही घेतलं आहे, आणि आजही जर दांडी दिली तर ते मला पटत नाही आहे. मी माझ्या कामाशी प्रामाणिक नाही आहे. सो तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा, तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक राहा, यश तुम्हाला नक्की मिळेल. आणि नशीब पण त्यालाच साथ देतं जो कष्ट करतो, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो, इतरांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःसाठी करा. मी काय सांगतोय दॅट डझंट मॅटर. वाघ सरला इम्प्रेस करायचं आहे, हां, कॉलेजमधल्या शिक्षकाला इम्प्रेस करायचं आहे, हां, आईबापाला इम्प्रेस करायचं आहे, हां, स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनायचं. मी 10वीला कुठे होते, मी कुठं होतो, आणि 11वी-12वीला आता मी काय करणार आहे लाईफमध्ये. प्रामाणिकपणे. हां, पेशन्स लागेल. रात्रीतून यश मिळणार नाही, हे इंस्टाग्रामवाल्यांना मिळतं रात्रीतून यश. आणि काय कमाई माहिती असेल तुम्हाला, तर त्यातले किती जण कमावतात हेही तुम्हाला माहीत असेल, आणि बाकीचे 1% कमावतात, 99% काय करताय ते इंस्टाग्रामवाले. ठीक आहे. सो त्याच्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करा. ते करायचं आहे ना, त्याच्यात झोकून द्या, मग स्वतःला करा इंस्टाग्राम. पण दुसऱ्यांना फॉलो करण्यापेक्षा आपल्याला कुणीतरी फॉलो करावं असं काहीतरी बनवा कॅलिबर, मग बघू. ठीक आहे. बरं, कमिंग बॅक टू द पॉईंट. तर फक्त मला सांगायचं आहे, मी काय लई मोठी कामगिरी बजावतोय असं नाही आहे. हां, फक्त मी सांगतोय की मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे, तुम्ही पण राहावं. बरं, आणखी एक प्रश्न आता 100 बघा. 100मध्ये ते म्हटलेत की ए बार दिला आहे, बी बार दिला आहे, आणि खाली 4 ऑप्शन दिलेत: परपेंडिक्युलर टू इच अदर, पॅरलल टू इच अदर, अँटी पॅरलल टू इच अदर, इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री अँगल. प्रश्न वाचायचा. बरं, मग आता ह्या ऑप्शन्सवरनं काय वाटतंय, त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलं असेल ए बार आणि बी बारमध्ये? साक्षी जी बताओ. साक्षी यस. ह्या 4 ऑप्शनवरनं स्क्रीन दिसते ना? हो सर. हां, मग परपेंडिक्युलर टू इच अदर, पॅरलल टू इच अदर, अँटी पॅरलल, इन्क्लाइंड ॲट अँगल ऑफ 45 डिग्री, म्हणजे 2 वेक्टरमधलं काय फाइंड आउट करायला लावलं आपल्याला? काय फाइंड आउट करायला लावलं आपल्याला? ऑब्वियसली एंगल फाइंड आउट करने के लिए बोला. फिर जर 2 वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर थीटाची व्हॅल्यू किती येईल रे? 90 डिग्री. यस. हां, 2 वेक्टर जर एकमेकांना पॅरलल असतील तर किती येईल रे? हॅलो, थीटाची व्हॅल्यू किती येईल? 0 डिग्री. अँटी पॅरलल असतील तर किती येईल? 180 डिग्री. कळतंय का? हॅलो. येस सर. हां, मग ते
अँगल फाइंड आउट करायचा. आणि अँगल फाइंड आउट करण्यासाठी कुठली मेथड वापरायची? श्रेयस, कुठली मेथड वापरायची अँगल फाइंड आउट करण्यासाठी दोन वेक्टर मधला? दोन वेक्टर मधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी मेथड कुठली वापरायची? आता काय शिकलो आपण? प्रेम, साक्षीजी, दोन वेक्टर मधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी. टेलर. हा श्रावणी बोल. श्रावणी, दोन वेक्टर मधला अँगल कुठल्या मेथडने फाइंड आउट केला आपण? आता शिकलोय ना आपण. एक तास काय बडबड करतोय मी? डॉट प्रोडक्ट. डॉट Dot प्रोडक्ट product. किंवा स्केलर प्रोडक्ट घ्यायचं दोन वेक्टर मधलं, बरोबर आहे की नाही? मग सोडवा आणि अँगल किती येतोय पहा, त्याच्यावर ठरवायचं मग कुठला ऑप्शन असेल आन्सर म्हणून. ओके फाईन. येस. ओके बरं. आता क्वेश्चन नंबर 101 बघा. मैग्नीट्यूड ऑफ ए बार एंड बी बार दिया, मैग्नीट्यूड ऑफ ए 4, मैग्नीट्यूड ऑफ बी 5. दे आर इंक्लाइंड एट एन एंगल ऑफ कितना? 45 डिग्री. तो आपसे पूछा है ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, म्हणजे डॉट प्रोडक्ट काय असेल दोघांचा असं विचारलं आपल्याला. ए ची व्हॅल्यू दिली आहे 4, बी ची दिली आहे 5 आणि दोघांमधला अँगल पण दिला आहे. मग जाऊ का मी ते अँगल फाइंड आउट करायला? 101 वाला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 101. ठीक आहे. ए बारची व्हॅल्यू दिली आहे 4, सॉरी मॅग्निट्यूड दिलं ना, मॅग्निट्यूड म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली आहे 4, बी ची व्हॅल्यू दिली आहे 5 आणि दोघांमधला अँगल किती दिला आहे? थीटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. सो फाइंड ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू व्हॉट? सो सोल्युशनमध्ये स्टार्ट काय करणार मग सांगा? ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मैग्नीट्यूड ऑफ ए मैग्नीट्यूड ऑफ बी इंटू क्या? कॉस ऑफ थीटा. सो मैग्नीट्यूड ऑफ ए कितना है? 4, मैग्नीट्यूड ऑफ बी 5 और कॉस ऑफ कितना? 45 डिग्री ना. थीटा कितना है दोनों के बीच? अरे कळतंय का? डेफिनेशन सोपं आहे. म्हणजे डायरेक्ट मी व्हॅल्यू टाकली. आता एवढं स्ट्रेट फॉरवर्ड तर असूच शकत नाही. 5 इंटू 4 20 अँड कॉस 45 का व्हॅल्यू कितना होता है भाई? कॉस 45 का व्हॅल्यू √3/2. 1/√2 असते ना? √3. अरे बाप रे, ये क्या रे बाबा, क्या चल रहा है रे बाबा? ये बाबा लोग, अरे बाबो. त्याच्यामुळे मी म्हणतो की फिजिक्सच्या सरांना आहे ना डबल पगार पाहिजे. मॅथ ट्रिग्नोमेट्रीचं टेबल कसं शिकवायचं वागसरनी? मग सांग बरं मला. आता साक्षीची ट्रिग्नोमेट्रीचं टेबल 10वी पर्यंत झालेलं नाही का तुमचं? मला सांगा ना तुम्ही. झालेलं आहे सर. मग कस काय कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2. आता साईन 45 आणि कॉस 45 ची सेम असते एवढं माहिती मला. आणि दोघांचा रेशो जर घेतला तर टॅन येते आणि टॅनची व्हॅल्यू 1 असते, टॅन 45 ची. हॅलो, बरोबर ना? का पहिल्यांदाच ऐकताय? श्रेयस, साक्षी, का तुम्हाला ट्रिग्नोमेट्री शिकवलं नाही तुमच्या मास्तरनी 10वीला? हॅलो, मी जरा जास्त अपेक्षा करतोय का तुमच्या? शिकवलं होतं. बर. आता 1/√2 ची व्हॅल्यू सर्वांनी तोंड पाठ करायची. ती असते 0.7071 किंवा 0.707 लिहा. 1/√2 ची व्हॅल्यू किती असते मच्छा पार्टी? 0.707. हे पाठ करून घ्या. ठीक आहे, पुढे कामाला येणार आहे AC सर्किटमध्ये. जरी नाही पाठ झालं तर √2 ची व्हॅल्यू पाठ करा. √2 ची व्हॅल्यू असते 1.41. त्यानंतर √3 ची व्हॅल्यू असते 1.732. असं लिहितो आपण. 1.414 असते √2 ची. 1.41 लिहिलं तरी लिहिलं झालं. √3 ची लिहिली 1.732, 1.73 लिहा. आणि 1/√2 किती लिहिलंय? 0.707. बर, मग आता 20 इंटू 0.707 बोलो क्या बनेगा? ये दोनों का मल्टीप्लीकेशन कितना बनेगा? 14.140. यस, आन्सर मध्ये पण तेवढंच आहे बघा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने मी सोडवले. लॉजिक समजले का सांगा?
हॅलो, बॅटरी इज रनिंग लो. थांबा 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 बाबा हो. हा, ओय पटकन सांगा. 14.14 आलं का उत्तर? हो. प्रेम समजलं, लॉजिक समजलं, श्रेयस समजलं बाबा? हॅलो, मला नाही वाटत आता ह्या स्टेजमध्ये काही अडचण होती म्हणून एवढं सोपं न्यूमेरिकल होतं. तर ते सुटायलाच हवं आपल्याला. एचं मॅग्निट्यूड दिलं आहे, बीचं मॅग्निट्यूड दिलं आहे, थिटा पण दिलं आहे दोघांमधला. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ए बार डॉट बी बार. बराबर. जोपर्यंत होत नाही 25 सुट्टी होणार नाही, लक्षात ठेवा. सेशन चालू आहे पलीकडे, त्याच्यामुळे गडबड गोंधळ करायचा नाही. हा बोला. 8:30. हां मग बरं बरं, येताना घेऊन येतो मी, जातो त्यांच्या घरी. हॅलो, हां हां चालेल चालेल, ठीक. सेशन चालू आहे. हां, बच्चा पार्टी. आता पुढचं एक न्यूमेरिकल घेऊ. आता काय बाबा, घरचं उद्या पित्र आहेत आमच्या, तर त्याच्यामुळे ते काहीतरी काम आहे मला आता सांगितलेलं. आता म्हणजे बघा, एवढं करून यायचं आपण, दिवसभर हिंडायचे म्हणजे गाडी चालवत, आणि आता परतही आहेच काम. पण ठीक आहे, पुश युअर लिमिट्स. बरं, ए बार बी बारची व्हॅल्यू दिली आहे. दोघं कसे आहेत एकमेकांना बघा, परपेंडिक्युलर. आणि हां, मग ते म्हणतात आता ह्या एची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इथे ए आहे बरं का, मग कंट्रोल झेड करतो. इथं ए कॉम्पोनंट. मग ए बार आणि बी बार दोघं परपेंडिक्युलर जर असतील तर त्यांच्यामधला अँगल किती असतो सांगा बरं? गुपचूप सांगा. 90 डिग्री. गुपचूप सांगायचं, गुपचूप. सगळ्यांनी नाही ऐकलं पाहिजे. 90 डिग्री. हा, अँगल कितना 90 डिग्री. तो क्वेश्चन नंबर बघा, म्हणजे मी कधी कधी वापरतोय थिटावाले फॉर्म्युला, कॉस थिटावाला फॉर्म्युला. कॉम्पोनंट माहीत नाही आहे, सपोज एखादा अँगल माहीत नाही आहे, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या वेळेस, म्हणजे प्रत्येक वेळेस शक्यतो काय वापरतात, कॉस थिटावाला. तर कॉस थिटावाला क्वेश्चन किती आहे मग 102. मग हा 102चा ॲन्सर मी तुम्हाला देतो आहे. तर 102मध्ये ए बारची व्हॅल्यू आणि बी बारची व्हॅल्यू 5 7 -3. 5 7 -3 के क्या, आणि बी बारची व्हॅल्यू 2i + 2 - a -a के क्या. ठीक आहे. सो आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग दोघांमधला अँगल दिला आहे त्यांनी 90 डिग्री, ॲज ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ह्या शब्दावरनं ओळखलं बरं का मी की अँगल 90 डिग्री आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर. मग हा पहिला आहे, हा दुसरा वेक्टर आहे, आणि हा ए तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. मग मी आता ज्यावेळेस जाईल त्याला सोडवायला, तो मैं यूज़ करूँगा डेफिनेशन. क्या है डेफिनेशन? वी हैव, बोलो, ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू, क्या लिखते रहे अपन, मैग्नीट्यूड ऑफ ए मैग्नीट्यूड ऑफ बी इंटू कोसाइन ऑफ थीटा. यस यस. तो एची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड ऑफ एची व्हॅल्यू कशी काढायची माहिती आहे, √(a²). ह्या क्लासमध्ये थांबता का? होईल आता, लगेच सुटेल 8 वाजता. आज लवकर सुटते. हां, √(a)ची व्हॅल्यू लिहिली. पण बच्चा पार्टी लक्षात घ्या, हे बघा, आता मी आहे ना ही व्हॅल्यू मुद्दा म्हणून लिहित नाही. a × b. का? कारण हा आहे ना cos 90 आहे, थिटा टाकून घेतला. आता cos 90ची व्हॅल्यू किती असते रे? 0. आणि 0 मल्टीप्लाइड बाय एनीथिंग इज 0. ये a × b × 0 क्या बनेगा टोटल? 0. तर कशाला सोडवायचं, वेळ कशाला घालवायचा? हां, पण डावी बाजू, आता उजव्या बाजूला तर डेफिनेशन लिहिली वाघ सरांनी, ए बी कॉस थिटा. मग डाव्या बाजूला काय टाकणार आहेत आता वाघ सर? तर डाव्या बाजूला वाघ सर टाकणार आहेत ही डेफिनेशन, ax bx प्लस ay by प्लस az bz. मग
ए वाले कॉम्पोनंट्स कसे घेत असतो आपण, कसे घेतो सांगा. एक्स बी एक्स म्हणजे काय, ह्या 5 आणि 2चं मल्टिप्लिकेशन विथ साईन, त्यानंतर 7 आणि 2चं विथ साईन, -3 आणि एचं विथ साईन. मग सांगा पहिलं एक्स बी एक्स किती आला, एक्स बी एक्स 5 गुणिले 2 प्लस ए वाय बी वाय 7 गुणिले 2, तीसरा ए जेड बी जेड -3 माइनस ए कितना बनेगा, डायरेक्ट लिखू इसको. हाँ आणि इक्वल टू काय, उजवी बाजू काय, इक्वल टू 0. मग 5 दुने 10, 7 दुने 14, मायनस मायनस ह्या झाला +3a इज इक्वल्स टू काय 0. कळतंय. मग आता 14 10 किती झाले तुमचे 24. अरे कळलं का, +3a, हा 3a त्याच्यात ॲड होणार नाही कारण इथं व्हेरिएबल याला मल्टिप्लिकेशनमध्ये ए. मग 3a इज इक्वल्स टू बनला 24, इकडे आला बनला -24. 3a इज इक्वल्स टू 3 याला मल्टिप्लाय करतो, इकडे डिवाइड करेल, -24 डिवायडेड बाय 3, ए ची व्हॅल्यू आली -8. म्हणजे ए कॉम्पोनंट तुमचा असेल -8. मग एला जर तिथं रिप्लेस केलं -8 म्हणून, तर हे पूर्ण इक्वेशन बनेल 2i + 2j + 8k कॅप. बरं बघूयात एची व्हॅल्यू आहे का -8 बाबा हो. हाँ बघा +8ला पण आहे -8ला पण आहे, पण उत्तर आहे -8. समझ में आया क्या, तरीका समझ में आया क्या, बोलो साक्षी जी, श्रावणी. यस Yes, sir. या ओके. Yes, sir. सो 99 टाइम्स आउट ऑफ 100, 99 टाइम्स दे विल आस्क यू अबाउट दिस. क्या, स्केलर प्रोडक्ट का डेफिनेशन. सो दोन्ही डेफिनेशन वापरायच्या LHS RHS मध्ये, बिनधास्त सोडवायचा प्रयत्न करायचा, काय जे जमेल ते. चुकलं तर चुकलं, पण ट्राय करने का. ठीक है, कर पाओगे, ये करोगे मेरे सामने, करोगे Yeah. अभी ये. नाही मेरे सामने मत करो अभी, मुझे जाने दो. मग कारण मला आता इथून परत घरी जायचं 20-22 किलोमीटर. ते काय पित्राचं सामान न्यायचं आहे थोडं आता किराण्याचं. सो डॉट प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स 3a ऑफ मैग्नीट्यूड एंड दोनों के बीच का एंगल दिया है. आपसे पूछा गया है डॉट प्रोडक्ट क्या होगा दोन वेक्टर का. सो डॉट प्रोडक्ट का डेफिनेशन, मैग्नीट्यूड ऑफ ए. ॲक्च्युली मला Sir, 9. हां टेम्पटेशन होतं आहे ते सोडवण्याचं, तर ते सोपं होतं. ए आणि बीच्या मधलं दिलं व्हॅल्यू आणि ॲन्सर पण काढलं साक्षीने, तर गुड. इवन मला पण त्याचं टेम्पटेशन होत होतं की त्यांनी विचारलं ए बार डॉट बी बार ही व्हॅल्यू किती येईल जर इफ एचे मॅग्निट्यूड दिलं आहे त्यांनी, बीचं मॅग्निट्यूड दिलं आहे त्यांनी. एचं मॅग्निट्यूड होतं 3, दुसऱ्याचं होतं 6 आणि दोघांमधला अँगल होता 60 डिग्री है ना, 60 था ना. हाँ ओके. हाँ सर. तो डायरेक्ट सॉल्यूशन स्टार्ट करते टाइम ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू ई बी इंटू कॉस थीटा. तो ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 6 इंटू कॉस 60. कॉस 60ची व्हॅल्यू तुमची हाफ, म्हणजे 18च्या हाफ, दॅट इज 9. ओके. मग त्या PDF मधले काही प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवावेत. मी वाटल्यास तुम्हाला इथं लगेच हिंट देतो कुठले कुठले सोडवावेत तुम्ही, कारण मी आता गायब झालो की मग मी काय उगत असतो डायरेक्ट उद्या तुमच्या उद्याच्या लेक्चरला. त्याच्यापेक्षा आत्ताच सांगून देतो. काय संसारबाजी आमची चालूच राहील सगळं. हां बरं, क्वेश्चन नंबर 105. अरे बापरे, इथं ए 2 ठिकाणी आहे का. बरं ठीक आहे, सॉल्व करून तर बघा सोडवता येतं आहे का. 2 ठिकाणी बरं का ए, हे बघा ए इथं 2 ठिकाणी दिलं आहे. मग दोन्हीकडच्या व्हॅल्यू बघा. 105 वालं करायचं सॉल्व होमवर्कला. हे जर सुटलं तर चांगलंच आहे, पण नाही सुटायचं तुम्हाला असं वाटतंय मला. 105, 107, त्यानंतर 105, 107, बोलो दहीफळे. हां 105, 107 करा तुम्ही लोकांनी. अजून अँगलचे जर कुठे असतील तर तेवढे तर करा. हे 2 तर करावेत असं मला वाटतं. तुम्ही करता येईल का, ट्राय करताल का. Yes, sir. हां ठीक आहे, मग हो तेवढं सर. करा.
105 आणि 107 आणि मग हां इथं पण दिसतोय बरं का 135 पण आहे. हां 135 मध्ये पण आता क्रॉस प्रॉडक्ट दिलंय बरं का. क्रॉस प्रॉडक्ट लावा, डोकं लावा क्रॉस प्रॉडक्टला. 135 तुम्ही कुठल्या नंबर सांगितलं तेवढे लक्ष ठेवा. 107 मला असं वाटतंय 107, त्यानंतर 105 होता आणि 135 इथं पण आहे बघा. 137 105 107 135 105 107 135 आणि 137 एवढे करावे. ठीक आहे चालेल, करताल मग. सो थांबूयात मग आजच्यासाठी बच्चा पार्टी. चलो बाय सी यू. मॅथचं सेशन होईल सर थोड्याच वेळात ट्यून इन करते. ऑफलाईन चालू होतं त्यांचं सेशन, ते येतील आणि ते घेतील. हां शिवराज, साक्षी, श्रेयस, सिद्धी, प्रेम, यस साक्षी जी आणि श्रावणी. चलो बाय, गुड नाईट. सर. हां श्रेयस. हो सर. हां श्रेयस. तुमचं आडनाव काय आहे? वाघ, सुजित वाघ. वाघ. यस. माझे काका विचारित होते मला विचार. अच्छा माझे काका पण शिक्षक आहे कुठं आहेत शिक्षक ते? परभणीला. परभणी. हो. आणि काय करतात ते शिक्षक, म्हणजे कशाचे शिक्षक आहेत असं? इंग्लिश. कितवी पर्यंत शिकवतात? 11वी 12वी ज्युनियर. अच्छा अच्छा अच्छा. हां हां. मग नगरला येणं असतं का त्यांचं? हो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मग सांग त्यांना माझ्याविषयी वाटलंस. मी त्यांना माझा नंबर दे वाटलंस, मी बोलेल त्यांच्याशी बोलायचं असेल तर. हां ठीक आहे. हां हां माझा नंबर 88-3000 ग्रुपवरनं घेऊ शकशील तू. हां हो. ओके श्रेयस ठीक आहे चलेगा. चल बाय बाय. बाय मॅथचे बाय. सर करतील जॉईन 5 मिनिटात. हां हो. काय सावतं काय म्हणतो? अरे मी नव्हतं, मी गेलतो देव देव करायला. आता काय उद्या पित्र आहेत बाबा, उद्या जायचंय आता. हा आमचं उद्या आहे. चल जाऊ का मी? नाही आहे ना मी आणि काहीतरी ते उद्या पित्राचं सामान न्यायचं. ए चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. उद्या 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 पाहतो मी क्लास सेशन मध्ये माझ्या. हा केली ना मग. अय चला तुम्हाला सुट्टी दिली, चलो. चला लवकर फास्ट, मला इथं लेक्चर घ्यायचंय. तुमचा गोंधळ ऐकू येईल. खिडक्या वगैरे साई, अय साई खिडक्या वगैरे बंद कर सगळ्या बरं कर. काय रे परमिले?
ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांना स्क्रीन दिसते आणि माझा आवाज येतोय का ऐकू? हो सर. ओके, सो आपण स्टार्ट करूया.